मालेगावात पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती। वाशिम येथील बाकलीवाल विद्यालयाचा उपक्रम। जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम यांच्याद्वारा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्वीप समितीद्वारा आयोजित पथनाट्य व मालेगाव येथे सादर करण्यात आले। यामध्ये बाकलीवाल विद्यालय वाशिमच्या वतीने NCCच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदान संघांना जागृत करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेतला। आपल्या देशामध्ये लोकशाही असून त्यामध्ये मतदान हा सर्वात मोठा अधिकार प्रत्येक पात्र माणसाला प्राप्त आहे, परंतु दुर्दैवाने मतदानाची टक्केवारी ही अतिशय कमी आहे। त्यामुळे लोकशाहीला हे एक प्रकारे घातक असून त्यासाठी शासनाच्या वतीने मतदारांना जागृत करण्यासाठी व जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। त्याचाच एक भाग म्हणून बाकलीवाल विद्यालय वाशिमच्या NCCच्या विद्यार्थ्यांनी मालेगाव येथे मेन रोडवर एक पथनाट्य सादर करून त्यामध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले। 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतींनी आपले नाव मतदार यादीत तत्काळ नोंदवावे। आपले एक मत हे देशाचे भविष्य घडवू शकते असा संदेश या पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला। या पथनाट्यामध्ये बाकलीवाल विद्यालय वाशिमच्या NCCचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला। यावेळी अमोल काळे NCC बाकलीवाल विद्यालय वाशिम मुख्याधिकारी नगरपंचायत मालेगाव पंकज सोनवणे, सुरेश राठोडकर, निरीक्षक BR गवळी, कार्यालय अध्यक्ष सौ पवार मॅडम तसेच तलाठी DL राहुल, अमोर भुरकाळे, विजय महाकाळ, तहसील कार्यालय मालेगाव हे उपस्थित होते। मतदान करो, मतदान करो, मतदान करो, मतदान करो। वोट फॉर जेठालाल, वोट फॉर जेठालाल। नमस्कार, नमस्कार, नमस्कार। मेरा नाम है जेठालाल। मैं आपसे चुनाव के लिए खड़ा हुआ हूँ। हम यहाँ से गरीब का नामाधिकार वोट देंगे। गरीबी का या गरीबों का? हम राज नहीं, सेवा करने आए हैं। सेवा करने, सेवा करने। कृपा करके हमें आपकी सेवा करने का अवसर दे। अवसर दे, अवसर दे। हम यहाँ से भ्रष्टाचार नहीं राजी, भ्रष्टाचार। हाँ, हम वोट देंगे। अरे तुम्हें तो ठीक से बोलना भी नहीं आता, तुम क्या कान नेता बनोगे? हमें अशिक्षित तथा अनपढ़ लोगों को भारत में शिक्षित और काबिल लोगों को वोट देना चाहिए। वोट देना चाहिए। मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू, भवानीवाले।